सुंदर डोंगराच्या एक्झॅक्ट समोर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, कसे काय मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे आपण एका बाईक राईडला निघालो आहोत आणि ते म्हणजे आपण चाललोय सप्तशृंगी गडावर. हा नाशिकहून रस्ता येतो, इथं कुलकर्णी फार्म आहे आणि हा रस्ता सरळ दिंडोरी पुढे सापुताऱ्याला पण जातो. आपल्याला जायचं आहे वणीगडावर. इथून जवळपास 70-71 किलोमीटर आहे. ही कोणाची आहे स्कूटर? सासऱ्यांची आहे का? हा, ताई म्हणताय सासऱ्यांच्या आठवणीत ठेवली आहे. आपण एक भाजणीचं थालीपीठ आणि झुणका भाकर ऑर्डर केली. मित्रांनो, आपलं सुंदर असं भाजणीचं थालीपीठ आलेलं आहे, झुणका भाकर पण येते. तोपर्यंत हे खाऊया. आपली झुणका भाकर पण आलेली आहे आणि मठ्ठा पण मागवला होता. एकच नंबर मठ्ठा होता आणि थालीपीठ पण जबरदस्त होतं. आता झुणका भाकर आली ती खाऊया, मग निघूया. ताई आहेत आणि अतिशय सुंदर आणि चविष्ट असं जेवण आहे. आणि ताईंच्या हॉटेलचं मी तेच विचारत होतो मिसेसला. सकाळी 9 ते 5चं टायमिंग आहे. आता आम्ही 2 सप्टेंबर पासून संध्याकाळपर्यंत वेळ वाढवतो. तर नक्की व्हिजिट करा मित्रांनो. हे हॉटेल जर शनिवार रविवार बासुंदी पुरी मसाले भात मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायला नक्की नक्की नक्की. आपण नाशिकचेच आहोत आणि नाशिकपासून दिंडोरी रोडवरून एकदम जवळ आहे. म्हणजे म्हसरूळवरून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे. खूपच सुंदर चविष्ट असं आपण इथं जेवण केलं. आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, आपलं सुंदर असं जेवण झालंय आणि बाहेर आल्या मस्तपैकी पावसाला सुरुवात झालेली आहे. आता ही गाडी आहे, आता निघायचं आपल्याला. आता पाऊस चालूच झालेला आहे, मगापर्यंत ऊन पडलं होतं. चला पक निघूया, पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण हॉटेलवरून निघाल्यानंतर पाऊस जोरदार चालू झाला होता. त्याच्यामुळे कॅमेरा काही वर काढला नाही. आता पाऊस थोडा थांबला आहे आणि एक सुंदर असा दृश्य मला दिसलंय. त्याच्यामुळे मी इथे गाडी थांबवली. समोर बघू शकता तुम्ही, सुंदर. समोर मी झूम करून दाखवतो. डॅम्प आहे, त्याच्यातून पाणी येतं ओव्हरफ्लो होऊन का. मित्रांनो, समोरचा व्ह्यू चेक करा. हे ओझरके डॅम्प आहे. अजून आपण सप्तशृंगी मातेच्या गडापर्यंत पोहोचलेलं नाहीये. चला तर मग निघूया आता पुढे. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. आपण ओझरके डॅमच्या पुढे आलेलो आहोत. पाऊस हलका हलका चालूच आहे, पण थोडंफार ऊन पण आहे. मस्त वातावरणात आपला प्रवास होतोय. शिकून निघालो होतो तेव्हा एकदम कडक ऊन होतं. पुढे आता आपण कुठेतरी थांबू, मस्त आता चहा घेऊ. अशा वातावरणात चहा प्यायची मजाच वेगळी आहे. मित्रांनो, आपण वणी गावाच्या पुढे आलेलो आहे आणि इथं चहा प्यायला थांबलेलो आहे. माझ्या समोर जो रस्ता आहे, हा जो समोर रस्ता दिसतोय, हा आपण इकडे आतमध्ये राईटला वळालेलो आहे आणि सरळ रस्ता सापुताऱ्याला जातो. आणि हा रस्ता सरळ सप्तशृंगी गडाकडे जातो. आता इथं मस्तपैकी आपण गुळाचा चहा पिऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. ही राहिली आपली बाईक. झूम केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येत नाही आहे. तिथं पण जातात लोक बऱ्याचदा. आणि या डोंगराच्या एक्झॅक्ट समोर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. याची पण काहीतरी हिस्ट्री आहे. चला चलूया पुढे. पाऊस पण आता बऱ्यापैकी थांबला आहे. मित्रांनो, आपण गाड्याच्या पायथ्याशी तर नाही म्हणू शकणार, पण घाटाच्या चढायला आपण सुरुवातीच्या एंट्री गेट पाशी पोहोचलेलो आहे.
समोर बघू शकता तुम्ही, हे एंट्री गेट आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंगी गड आपले सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. आता इथून आतमध्ये जाणार आहोत आपण. मित्रांनो, आपली घाट चढायला सुरुवात झालेली आहे. फर्स्ट सेकंड गिअरवरच गाडी चालवावी लागेल. रस्ता थोडा हलका हलका खराब पण आहे. आज कदाचित वरती गडावर गर्दी असू शकते आज, कारण की शुक्रवार आहे. रस्ता जरा जास्तच खराब आहे, आधीपेक्षा जास्त खराब झालेला आहे रस्ता. उजव्या बाजूने चालवा लालपरी. कधी कधी या घाटामध्ये जास्त अति पावसामुळे बऱ्याचदा ऐकायला मिळतं आपल्याला या भागामध्ये जास्त लँडस्लाईड होते. छोटासा वॉटरफॉल, क्या बात आहे. इथं जाळी बांधून ठेवलेली आहे. इथं लँडस्लाईड होण्याचे जास्त चान्सेस आहे, म्हणून डोंगराला अशी जाळी बांधून ठेवलेली बघा. एवढ्या वेळेस आलेलो आहे मी गडावर, पण असं वातावरणात पहिल्यांदा आपली राईड होते. रस्त्यावर खड्डे पण, एक खड्डा वाचवायला येईल का दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते. खड्डे पण खूप आहेत. वातावरण इतकं भारी आहे ना, असं वाटतं कॅमेरा बंद करूच नाही. अतिशय सुंदर असे वॉटरफॉल आपल्याला समोर दिसत आहेत. थोड्या आपण इथं गाडी थांबू. हा व्ह्यू पॉइंट आहे. जबरदस्त माहोल तयार झालेला आहे, म्हणून गाडी थांबवलीच आपण इथे व्ह्यू पॉइंटला. समोर चेक करा व्ह्यू, झूम करून दाखवतो. सुंदर असे 2 वॉटरफॉल आपल्याला दिसत आहे. वॉटरफॉल आहे सुंदर. जबरदस्त एकदम. वरती ढग बघा, त्या ढग त्या डोंगरावर. कितीला आहे? मस्त इथं स्वीट कॉर्न. क्या बात है. वाह वाह, सुंदर. पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता करायचं काम चाललंय. एका साईडचा मध्ये मध्ये झालेला आहे, एका साईडचा बाकी आहे पूर्णपणे. मित्रांनो, समोरचा व्ह्यू चेक करा. पूर्ण ढग खाली उतरलेले आहेत डोंगरांवर. जबरदस्त. मित्रांनो, गाड्याच्या पायथ्याशी तर आपण पोहोचलोय. जबरदस्त अशी थंडी आहे आणि एकदम म्हणजे एकदम माहोलच चेंज झालाय पूर्ण. सुंदर. तेव्हा त्या डोंगरांच्या तिथं ऊन पडलेलं आहे, ते कसं रिफ्लेक्ट होत आहे. अतिशय सुंदर. असं पहिल्यांदा अशा वातावरणात मी गडावर येतोय. सुंदर अशा क्लायमेटमध्ये. बोले इथे आणि वर आहे ना, वर जिथं आपल्याला जायचं आहे तिथं पूर्ण फॉग म्हणा, ढग म्हणा. आता आपण तिथं रोपवेने जाणार आहोत वर. तर आता पार्किंगला तर इथं गाडी लावलेली आहे आपली. 30 रुपये तिकीट आहे पार्किंगचं. आता टँक बॅग घेऊ सोबत आणि रोपवेचं तिकीट काढू. जबरदस्त. रोपवेचं इथं तिकीट मिळेल. दादा 2 किती? 240. ठीक आहे. नाही ना, समोर बघू शकता एकाला 120 रुपये तिकीट आहे. आपण 2 तिकीटे घेतली आहेत आणि पाऊस पण चालू झालेला आहे. चलो ठीक आहे. शीतल
नाही अगदी एकदम राईट टाइम आपण एंट्री घेतलेली आतमध्ये, कारण की बाहेर पावसाला सुरुवात झालेली आहे. रोपवेच्या दिशेने आपण निघालोय. कुठपर्यंत शूटिंग अलाउड आहे तिथपर्यंत शूटिंग करू, नाही तर कॅमेरा बंद करून टाकू. चल लवकर. तिथं नारळ घ्यायचे ना, वरती मिळेल ना नारळ. रोपवेची पहिली प्रोसेस आपण करत. चलो थँक्यू. बसचं कार्यालय, रोपवेकडे जाण्याचा मार्ग. इथं आपल्याला चप्पल बूट काढावे लागतील. चप्पल बूट काढून आपण रोपवेच्या दिशेने निघालोय. महाराष्ट्र शासन रोपवे इथं रेडी आहे आपल्याला वर घेऊन जाण्यासाठी. चल चल अजून वरती आहे ना, गर्दी एकदम कमी आहे. मित्रांनो, आपण रोपवेमध्ये बसलेलो आहे. बघू शकता हा पूर्ण रोपवे हे पूर्ण खालचं आहे. वरती गर्दी कमी असेल तर फार चांगलं आहे, आपलं दर्शन लगेच होईल. बाहेर पाऊस चालू झालाय, पण जाताना बऱ्यापैकी पाऊस लागणार आहे आपल्याला. मित्रांनो, बोथ साईड एकदम भाई जातानाची गेली बघा खाली. जातानाची धुकं खूप आहे ना, धुकं आहे वरती एकदम. धुकं जास्त असल्यामुळे पुढचं काहीच विजिबल, झिरो विजिबिलिटी आहे. धुकं बघ खाली. अरे बाप. आणि आम्ही 2 ते 4 मिनिटात वरपर्यंत पोहोचून पण गेलो. ओढणीवर घेशील. आता इथून 5 मिनिटात आपण मंदिरापर्यंत पोहोचून जाऊ. काहीच गर्दी नाही ना मित्रांनो, बघू शकता काहीच गर्दी नाही. आम्हाला टेन्शन येत होतं खूप गर्दी असेल, खूप गर्दी असेल, पण काहीच नाही, अजिबात काहीच गर्दी नाही आहे. वा, सप्तशृंगी माता की जय. सुंदर, अतिशय सुंदर. गर्दी नसल्यामुळे खूपच छान दर्शन होणार आहे. काहीच गर्दी नाही, काहीच नाही. हो ना. हे मित्र 2 मिनिटं. सप्तशृंगी माता की. बाय. सुंदर, अतिशय सुंदर. 2 मिनिटं थांब ना शीतल. सप्तशृंगी माता की जय. तुम्ही पण घ्या मित्रांनो दर्शन. अतिशय सुंदर दर्शन झाले. काहीच गर्दी नव्हती, काहीच नाही. चला शीतल, दाखवलं झाला का? व्हिडिओ कॉल झाला? चल. कुठे चाललंय? तिकडून नाही, इकडून नाही. दर्शन करून आता आपण खाली उतरतोय. खाली एकदम पाणी असल्यामुळे सटकुळं झालेलं आहे सगळं. खाली इथे ना झूम करून दाखवतो मित्रांनो. दर्शन घ्या तुम्ही पण. खाली कालभैरवाचं मंदिर आहे. कालभैरवाचं दर्शन घेतलं खाली. ठीक आहे, मंदिर आहे. कोणी पण आलं ना त्याला इकडच्या थंडीची सवय नाही. माझा मुलगा वगैरे पण आला ना.
चलो आपली गाडी लागलेलीच आहे आता इथं. मोजून हार्डली आपण 10 ते 15 मिनिटात दर्शन घेऊन परत खाली उतरतोय रोपवेने. मित्रांनो बघू शकता खाली पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाही, काहीच नाही, झिरो व्हिजिबिलिटी. मित्रांनो सुंदर असे दर्शन करून आपण रोपवेमधून खाली आलेलो आहोत आणि असं सुंदर आपल्याला दृश्य इथं बघायला मिळतं आहे. समोर बघू शकता तुम्ही, झिरो व्हिजिबिलिटी, पार्किंगसुद्धा दिसत नाही मला. मी गाडी जिथं लावलेली आहे ना तिथं जायचा रस्ता फक्त हलका हलका मला दिसतोय, एवढं धुकं आहे बाहेर. तर या सुंदरशा अशा निसर्गाच्या सानिध्यात आणि आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने आजचं आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. आणि या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.